विहा आणि हा छान पैकी फ्रॉक विहाला दिलेला आहे तिच्या छोट्या मामीने, श्वेता मामीने. विहाच्या मनोज अंकलने तिच्यासाठी चेअर मागवली, तर हे त्याचं सेटअप लावणं चालू आहे. बाबा दात दाखव ना, तुझे दात दाखव ना. आमचे दात बघा, दात बघा. येस, 11 नंबर दाखव ना, टर्न कर ना वहिनी. 2 in 1 आहे, 2 in 1 आहे. बिहाइंड द सीन असं असतं तेव्हा असे छान फोटो बघायला मिळतात. मी माझे दात कोणाला नाही दाखवणार, ते माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. बरोबर ना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विहा झालेली आहे आज 11 महिन्याची आणि जस्ट 1 महिना बाकी झालाय माझं बाळ आता वर्षाचं होईल. खरंच खूप मस्त टाइम पिरियड होता हा माझ्या विहासोबत आणि कळतच नाहीये की कसा हा टाइम चाललाय. असं वाटतं आत्ताच तर मी व्हिडिओ तर मी लेट टाकतेच, पण असं वाटतं की अरे आत्ताच तर ती झालेली 10 महिन्याची आणि लगेच झाली ती 11 महिन्याची. एवढा टाइम फास्ट चाललाय ना की काय सांगू. आणि आता हिरोईन माझी झोपली आहे आणि खूप लेट झालंय ॲज युजल आणि मला फोटोशूट करायचं असतं. आणि माझं फोटोशूटचं जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे, मी दर महिन्याला तिच्या एक छोटीशी पेस्ट्री आणते आणि कॅन्डल्स असतात जे महिना जसा चालू असतो आणि ते आम्ही करत असतो फक्त एक छोटंसं सेलिब्रेशन. आणि फोटोशूट मी जर जमलं तर त्या दिवशी, बट नाहीच मोस्ट ऑफ दी जमत. आणि बट नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डे तर मी करतेच, म्हणजे महिन्याच्या एंडला, म्हणजे महिना संपायच्या आधी तर माझं फोटोशूट झालंच पाहिजे हे माझं असतं. कारण घर ऑफिस हे सगळं करत करत थोडं डिफिकल्ट होऊन जातं, त्याच्यामुळे नाही होत. आता पण मी ऑफिसमधून आली आणि जस्ट आता मला लगेच करायचंय तिचं. आता आज बघू होतंय का, कारण ती झोपली आहे आणि अजून केक वगैरे आमचं ते झालेलं नाहीये सेलिब्रेशन. तर ते उठल्यानंतर आधी मग तिला मस्त माझ्या लेकीला नवीन ड्रेस वगैरे घालेन आणि ते सर्व करेन हे करून. आणि ह्यावेळीची थीम आहे टूथ, म्हणजे दातांची. कारण विहाला 11 महिन्यात तिचा फर्स्ट टूथ आलेला आहे आणि मी दातांचंच आय गॉट माय फर्स्ट टीथ असं टूथ, तर ते मला करायचंय फोटोशूट. तर त्याच्यासाठीच मी सर्व हे आता हे कलरफुल तुम्ही बघू शकता. आता ह्यातले मी जे एखादाच दुसरा घेईल, हे वहिनीचेच होते घरी ते घेतले. स्केच पेन आहे आणि व्हाईट मला पेपर लागणार होता तो आणलाय आता मगाशी जाऊन आम्ही, विशूने आणि मी. तर आता म्हटलं त्याचे पटकन दात, छोटे छोटे दात बनवायचे मला आणि त्याचे मला 11 करायचंय. आता ते सर्व फोटोशूट कसं होईल काय होईल मला माहित नाही, पण माझ्या डोक्यात तर तसं चालू आहे. तर सगळं मी जे काय करत असेल ते तुमच्यासोबत शेअर करेन. कारण मागच्या फोटोशूटला पण जास्त काही नाही, असंच मी ऑफिसमधून आल्यानंतर मी बोललेली जंगल थीम करायचे, तर सर्व प्राणी वगैरे ठेवलेले आणि फक्त म्हणजे एवढं काही असं हे केलं नव्हतं, पण जंगल थीम आणि छान झालेलं, मस्त झालेलं. तर ह्या वेळेला पण थोडंसं कटिंगचं वगैरे काम आहे, घेतलंय मी आता म्हणजे ते, कारण मला करायचं. आणि ह्याचे प्रॉप्स रेडीमेड मिळतात खरं तर, जर तुम्ही ऑनलाईन बघितले तर तुम्हाला मिळून जातील. पण म्हटलं आता कधी येणार आणि कशाला, म्हटलं जाऊ दे, म्हणून म्हटलं घरीच करून टाकते. तुम्हाला कळेलच कसं झालं असेल. तर व्हिडिओ तोपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला विहाचे सर्व एक्सप्रेशन आणि आम्ही कसं BTS असतं ते नक्कीच ट्राय करून शूट करायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तोपर्यंत नक्की बघा, ठीक आहे? जाऊ नका कुठे. इथे तर इथे आता सर्वात आधी मी असा एक छोटासा दात काढून घेतलाय बोलू शकता तुम्ही. आणि सेम शेप मध्ये हवाय म्हणून मी एकच आधी घेतलंय आणि त्यानंतर हे असंच प्रत्येकी असं मी ड्रॉ करून घेतलंय, हे स्केच असं रफली. आणि आता हे मी कटिंग करून घेते. हे मला टोटल असे 7 लागणार आहेत आणि त्याच्यानंतर ते छोटे छोटे आहेत ते कदाचित मला अजून छोटे करावे लागतील, कारण मला 11 नंबर काढायचा आहे. तर ते छोटे करून घेते आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते की कसं होते. आम्ही रेडी झालो, आम्ही मस्त फोटो वगैरे, फोटो म्हणजे जस्ट जे बर्थडे सेलिब्रेशन करतो ते केलं आहे ना. फोटोशूट आता उद्याच होईल, थोडं नरम गरम चालू आहे आमचं अजून. ओहो ओहो, हा आजोबा फक्त दिसायला नाही पाहिजेत आम्हाला. आजोबा जिथे दिसतील त्यांनी आम्हाला फिरायला घेऊन गेलंच पाहिजे. काय वेळा मस्त आम्ही मॅचिंग होऊन असं फोटोशूट करतो एव्हरी मंथ. विहा आणि हा छान पैकी फ्रॉक विहाला दिलेला आहे तिच्या छोट्या मामीने, श्वेता मामीने. तुम्ही माझा छोटा मिनी ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी दाखवलं फलक तिला देते येते. तर आज आम्ही नवीन बर्थडे होता म्हणून आम्ही आज घातलंय.
आम्ही मॅचिंग केले. का बघतोय ग बुबडू मामा? हा म्हणजे मम्मी बोलते मम्मीचा बर्थडे की तिच्या कोणाचा बर्थडे, विहाचा बर्थडे कळत नाही. माझा पण बर्थडे आहे मार्च मध्ये. हा चला चला आपण फोटोशूट उद्याच करूया. आता आज पुरतं एवढंच. चला. मी प्रत्येक महिन्यात तिचं फोटोशूट जे आहे ते त्याच महिन्यात करते. तिच्या बर्थडेच्या दिवशी पॉसिबल होत नाही कारण केक कटिंग वगैरे म्हणजे पेस्ट्री आम्ही करत असतो आणि फोटो. बाकी असं प्रॉपर जे थीम करून करत असते ना पण ते मी त्याच महिन्यात करते. बट ह्या महिन्यात पॉसिबल नाही झालं कारण महिनाच होता 28चा आणि माझी हिरोईन आहे 27ची. तर त्याच्यामुळे पॉसिबल नाही झालं. आणि हे फोटोशूट तिचं अगदी आहे ना म्हणजे किती लांबणीवर चाललंय तर काय सांगू. काल पण आम्ही गेलो दादा बहिणीच्या घरी तर तेव्हा पण करणार होतो पण तेव्हा पण नाही झालं आणि त्याच्या आधीपासून पण आज म्हंटल आज कसंही करून करायचंच आहे. तर वहिनीला मी सांगितले प्रॉप्स जे करायचे आहेत ते अर्धे मी केलेले होते आणि बाकी तिला म्हटलं तू करून ठेव आज सर्व रेडी सेटअप ठेव आणि आपण पटकन मी गेली की म्हटलं आपण फोटोशूटला स्टार्ट करूया कारण उद्या परत माझं ऑफिस आहे. आज सुट्टी आहे तर म्हटलं आज करूनच टाकूया कारण लेट होत आहे. त्यामुळे तर आता आम्ही निघणार आहोत दादा बहिणीकडे जायला आणि फोटोशूट खूप छान होणार आहे. तुम्ही थंबनेल वरती बघितलंच असेल मी कारण युजली तोच फोटो मी टाकते विहाचा आणि खूप मस्त असं कारण विहाला ह्याच महिन्यात असे दात दिसायला लागलेत. खालचे 2 दात आलेले आहेत आणि घरात आता सध्या चालू आहे इथे बर्थडेची तयारी. विहाच्या मनोज अंकलने तिच्यासाठी चेअर मागवली आहे तर हे त्याचं सेटअप लावणं चालू आहे आणि विहा मध्ये मध्ये करते. तर भाईला आणि पप्पांना म्हटलं तुम्ही करून घ्या तोपर्यंत आम्ही येतो जाऊन. तर त्यांचं चालू आहे ते सेटअप. ऍडव्हान्स मध्ये बर्थडे गिफ्ट आलेलं आहे तिच्या मनोज अंकल कडून. तर थँक्यू मनोज अंकल, थँक्यू सो मच. आता तिथे गेल्यानंतरच मी शूट करते कारण फोटोशूट करायचं आहे. तर स्टे ट्यून. आम्ही आलो फोटोशूट करायला. कोणाचं फोटोशूट आहे? हीच या गोड गोड बाळाचं. बुबू तुझे दात दाखव. ई तर हे असं काहीच आहे. ओ ओ मम्मा मम्मा ते बघ आय गॉट माय फर्स्ट टूथ. ई कर ई. तुझे दात दाखव तुझे दात दाखव ना. दात दाखव. इकडे इकडे मी इथे आली मी इथे आली. इकडे ये. वहिनीला हे लावायचं होतं पण वहिनी बोलली की माझ्यासाठी मामी थांबलेली. हा कसे लावायचे बघायला मामी थांबलेली. मामीने सर्व करून ठेवलंय फक्त ती थांबलेली. हे जे दात आहेत ते मी कट करून ठेवलेले आणि काल वहिनीने यावर सर्व हे लिहिले. बुबू नको कालू नको नंतर देणार तुला. हा हा. त्यानंतर हे मामीनेच केलंय. न्यू स्माइल रेडी टू बाईट. बुबू दात दाखव ना तुझे दात दाखव ना. आमचे दात बघा. येस 11 नंबर दाखव ना. टर्न कर ना वहिनी. 2 in 1 आहे. हा छान बनवलंय. ते पण वरती लाव असं तिला साईडला. हातात तर नाही घेणार ती तिथेच लावावं लागेल. हा छान दिसतंय असं पण सोबर अँड सिम्पल. खूप छान मस्त. रेडी टू बाईट. हॅपी टीथी. थँक्यू मामी थँक्यू. चालली तुझी फोटोशूट वाली. हा चालली. हा चल बुबू ये आता आपण इथे बसायचंय. पोस्ट बघ ना कशी देते. हा वहिनी पोस्ट बघ ना कशी देते. तिच्या हातात दे बघ दे घेते का. एक तिच्या हातात दे. माझं बाळ 11 महिन्याचं झालं. ए माझी छोनी. तिला पकडता नाही येत आहे. बिहाइंड द सीन असं असतं तेव्हा असे छान फोटो बघायला मिळतात. माझा आहे ना फोटोशूट मी करणार. मला करायला देत नाही तर तुम्ही मला फोटोशूट कशाला करताय. गाडी तुझी मला तेच खायला करायचं. हा
खावा 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 किती छान. आयो, चांगली joke होते. किती मेहनत घ्यावी लागते मी तुझ्या फोटोशूट साठी. अगं साईडला आता सेंटर मध्ये घेऊ तिला. हा ठेव ना, ठेव तिला मध्ये ठेव. हा दादा हसव तिला. दादा मॅच मध्ये मामाचं अर्ध लक्ष आहे. अरे मामा तिला हसवलंय. विहा विहा थँक्यू थँक्यू. हा ब्रश करायचा विहा आता डेली. ब्रश करायचे. अरे दादा हसव तिला. लहान माझी बाहुली टाका गुंडू. तिथे उभं राहा ना, म्हणजे ती मुलांना तिथे बघेल ना. काय चाललंय. वाव. त्यांची जीभ लपला बाई गुंडू 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 गुंडू. बुबू ए छोनू दात दाखव. दात ई दात दाखव. दात दाखव. तिचे दात दाखव ना. मी माझे दात कोणाला नाही दाखवणार. ते माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. ई से चीज गुंडू से चीज बरोबर ना. गुंडू से चीज चीज. मामीने मोठं बनवलंय ना. ते मोठंच पाहिजे होतं रे. दिसलं तर पाहिजे ना 11. ये ये ओ त्यांना काढून टाकलंय अशा प्रकारे. आपण एक फोटो पण नाही काढला तिचा आणि आपण काढून टाकला तिला. बुबू ए छना. जाऊन दे तुझा चला photoshoot. थँक्यू मामी. मामी आणि तू विहाला काय मेसेज देणार आहेस आता मला सांग. मोठेपणी तुला माहिती आहे ना विहाचे फोटोशूट कोणी केलेत. सांग जरा विहाला. तुला स्वतःची स्तुती करायची होती म्हणून हो, माझी स्तुती. व्हिडिओ मध्ये घेतली विशेष. बघ मामी कशी बोलते. मामी विहाचे फोटोशूट कोण करतं सांग आता जरा. मी बघ बघ. हा मामी तर असतेच हेल्प करायला नो डाऊट. पण बुबू मोठेपणी तू फक्त हा येस बघ मामी सांगते कोण असतं फोटो. डॅडी इज लिस्ट इंटरेस्टेड. तिला बघण्यामध्ये पण आणि फोटोशूट मध्ये पण. त्यांना क्रिकेट बघण्यात इंटरेस्ट आहे. येस बाळा हे फक्त तुझ्यासाठी. येस तर मस्त छान फोटोशूट झाले. क्रिकेट बघायला पाहिजे म्हणून तिला आज खाली फायनल ठेवलं. मॅच आहे ना त्याच्यामुळे सगळे आज मॅच बघण्यात सगळे बिझी आहेत. तर छान फोटोशूट झालेला आहे थँक्स टू वहिनी दादा. आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या छोट्या बेबीला बघायला. दीदीकडे जाऊ इथून आता परत एकदा. व्हिडिओचा आपण एंड करून टाकूया. बुबू थँक्यू सो मच. बुबू माझी 11 महिन्याची झाली यार. चल आपण व्हिडिओचा एंड इथेच करूया. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.